फायनली नमस्कार मंडळी, मी प्रीती बोलते. स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आम्ही आजपासून चालू केली उद्याचीच तयारी 22 जानेवारीची. तर बघा कशी तयारी करतोय ते. खरं तर 22 जानेवारीची तयारी आम्ही 21 जानेवारी रात्रीपासूनच करत होतो, कारण आम्हाला झेंडाच मिळत नव्हता. खूप शोधला, तेव्हा कुठेतरी एका ठिकाणी सापडला. त्यासाठी खूप फिरलो आम्ही आणि फायनली तो मिळाला. आल्यानंतर लगेच तो लावूनही दिला, कारण मिस्टरांना ड्युटीवरही जायचं होतं त्यामुळे, आणि दुसऱ्या दिवशीला ते लवकर लावणं शक्य झालं नसतं, त्यामुळे आम्ही लगेच लावून दिला. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, तर बघू शकता एकदम मस्त झेंडा फडकत आहे आणि व्ह्यू पण एकदम छान आहे. तर आता मी पूजेचीही तयारी करणार आहे आणि जे अयोध्येवरून तांदूळ आहे आलेले आहे त्याची पूजा मांडून घेणार आहे. तर बघा मी कशी पूजा मांडते. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मी घरीच आज पूजा मांडणार आहे. त्यासाठी मी फुलं घेतलेली आहे, दिवा आणि खोबऱ्याची वाटी, साखर घेतलेली आहे नैवेद्यासाठी, आणि हे आहे अयोध्येवरून आलेले तांदूळ, त्याची मी आज पूजा करणार आहे. तर चला मग वेळ न घालवता पूजेला सुरुवात करूया. कशी मी पूजा मांडते ते शेवटपर्यंत व्हिडिओत नक्कीच बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया.
बघू शकता तुम्ही इथं माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि फुलंही एकदम मस्त छान वाटत आहेत, एकदम सजावट मस्त वाटते कारण फुलं ही सर्व घरचीच आहे. थंडीमध्ये शक्यतो मी बाहेरून फुलं आणत नाही कारण पूजे इतकी फुलं रोज निघतात शेवंतीला आणि जास्वंदाला. बघू शकता तुम्ही सर्व ही फुलं घरचीच आहे. त्यानंतर म्हणजे मी सर्व पूजा झाल्यानंतर दिवेही लावून घेतले. संध्याकाळीही लावेलच पण आत्ताही पूजा मांडल्यावर लावून घेतले लगेच. आणि घरातली देवपूजाही झालेली होती. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतलेली आहे. हे अयोध्येवरून आलेले तांदूळ, त्याचं पूजन केलं मी घरी. बघू शकता. कशी वाटली पूजा हे कमेंट करून नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.